या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल, भारतातील सर्वात मोठे दालन, वधूवरांसाठी लग्नाचा बस्ता, फॅन्सी ड्रेस मटेरियल, जेंट्सवेअर, ज्वेलरी, शॉपिंग, खेळणी व इतर बरेच काही एका छताखाली। या पहा, विराट खरेदी करा आणि विराट डिस्काउंट मिळवा। विराट मॉल, अक्कलकोट रोड, सोलापूर। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने शुक्रवारी मोहोळ तालुक्यातील कातेवाडी येथील एका धाब्यावर दाट टाकून कारवाई केली। तसेच सोलापूर पथकानेही कोंडी येथे हातभट्टी दारू वाहतूक करणारी कार पकडून गुन्हा नोंद केला। सविस्तर वृत्त असे की नाताळ सण व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हॉटेल धाब्यांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे। याच मोहिमेअंतर्गत शुक्रवारी दुय्यम निरीक्षक पंढरपूर मयुरा खेत्री व जवान प्रकाश सावंत यांच्या पथकाने कातेवाडी तालुका मोहोळ येथील हॉटेल गणराज या धाब्यावर छापा टाकला असता धाबा चालक तानाजी श्रीपती वाघमोडे राहणार कुरुल तालुका मोहोळ हा ग्राहक शिवाजी लहू ओहोळ व भीनाजी लक्ष्मणराव पांढरे यांना हॉटेलमध्ये दारू पिण्याची व्यवस्था करून देत असल्याचे आढळून आले। तपास अधिकारी यांनी तीनही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना शनिवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट क्रमांक 2 मोहोळ श्री पी.जी. महाळणकर यांच्या न्यायालयात हजर केले असता हॉटेल चालक यांच्याकडून 25,000 रुपये व दोन्ही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 1,000 रुपये दंड वसूल करण्यात आला। एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक रोहिणी गुरव यांच्या पथकाने सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी येथे पुलाच्या खाली सर्व्हिस रोडवर पाळत ठेवून अंकित शिवाजी राठोड वय 20 वर्षे राहणार मुळेगाव तांडा हा त्याच्या निळ्या रंगाच्या हुंडाई कंपनीची कार क्रमांक MS12 FB 9638 मध्ये रबरी ट्यूबमधून अंदाजे 300 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला। त्याच्या ताब्यातून वाहनाच्या किमतीसह एकूण 2,15,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक B1 विभाग रोहिणी गुरव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर व जवान अनिल पांढरे यांच्या पथकाने केली आहे। एका अन्य कारवाईत शनिवारी दुय्यम निरीक्षक उषा किरण मिश्रा यांच्या पथकाने सोलापूर शहरातील सिव्हिल चौकात काशीनाथ देसू राठोड वय 50 वर्षे राहणार मुळेगाव तांडा हा त्याच्या मोटारसायकल क्रमांक MS13 DC 7742 वरून 2 रबरी ट्यूबमध्ये अंदाजे 100 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून त्याच्या ताब्यातून 60,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण 6 पथके जिल्हाभरात नेमण्यात आली असून त्या पथकात निरीक्षक, दुय्यम निरीक्षक तसेच जवान संवर्गीय कर्मचारी यांचा समावेश आहे। ही पथके रात्रंदिवस हॉटेल धाब्यांची तपासणी करत आहेत। तसेच परराज्यातील दारूची अवैधरित्या वाहतूक होऊ नये याकरिताही वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे। सर्व हॉटेल्स ज्यांना नवीन वर्षाच्या पार्टीचे आयोजन करायचे आहे त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या विभागाकडून नवीन वर्षाच्या पार्टीकरिता 1 दिवसीय क्लब परवाना मंजूर करून घेण्यात यावा। तसेच त्यांनी जर विनापरवाना तिथे पार्टींचे आयोजन करीत असताना जर आढळून आले तर त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंदवण्यात येईल। ही कारवाई दुय्यम निरीक्षक उषा किरण मिश्रा, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, जवान शोएब बेगमपुरे व किरण खंदारे यांच्या पथकाने केली आहे।